नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक गोष्ट मात्र सत्य आहे. अपराधी हा कितीही शातीर असू द्या, पण कोणती ना कोणती चूक नक्कीच तो करतो आणि त्याला जेलात पाठवायला भाग पाडते. आजची सत्य घटना आहे छत्तीसगड राज्यातील रायपूर शहरातील रायपूर खरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे खसेरा, आणि याच खसेरा गावात राहणारा एक 27 वर्षीय किशोर सारथी. किशोर सारथी हा मोलमजुरीचे काम करायचा, कारण किशोर जास्त काही शिकलेला नव्हता. किशोरच्या पत्नीचं नाव रोशनी आहे. तिचे वय जवळपास 30 वर्षाचं आहे. ती दिसायला अतिसुंदर आहे. किशोर शिकलेला नव्हता, मात्र त्याची पत्नी शिकलेली होती. किशोर हा विचार करतो की मोलमजुरीचे काम करतो, परंतु मी माझ्या पत्नीला समोर आणखी शिकून सवरून सरकारी नोकरी मिळवून देईल, जेणेकरून माझे मुलं जन्माला येतील तर माझ्या मुलांचं भविष्य चांगलं बनेल. त्यामुळे हा किशोर पत्नीला स्पर्धा परीक्षाची तयारी करायला लावतो. 22 फेब्रुवारी 2026ला जवळपास रात्रीचे 9 वाजताच्या सुमारास पत्नी रोशनी आपल्या पतीला म्हणते की तुम्ही असं करा, माझ्या माहेरी जा आणि माझ्या बहिणीला घेऊन या, जेणेकरून ती इथे राहील, घरातील कामे करेल आणि मी चांगल्या प्रकारे अभ्यास करेल. किशोर हा खुशीने आपल्या पत्नीची गोष्ट ऐकतो आणि रात्री 9 वाजता आपली बाईक घेऊन आपल्या सासरी बिठिया गावासाठी निघतो. मात्र खूप वेळपर्यंत किशोर घरी वापस येत नाही. तर शेवटी रात्रीच्या जवळपास 11 वाजता किशोरची पत्नी रोशनीही आपल्या पतीला कॉल करते, पण किशोरचा मोबाईल नंबर स्विच ऑफ येत होता. त्यामुळे रोशनी आपल्या माहेरी फोन करते आणि आपल्या बहिणीसोबत बोलते. मात्र बहीण देखील सांगते की माझे दाजी घरी आलेच नाही. आता रोशनी परेशान होऊन जाते. ती विचार करते की शेवटी आपला पती गेले तर गेले कुठे. त्यानंतर रोशनीही आपल्या जवळपासच्या नातेवाईकांना कॉल करते. इकडे तिकडे किशोरबद्दल विचारपूस करते. मित्रांना देखील कॉल करते. आपल्या पतीचा शोध घ्यायला सुरुवात करते. किशोरला शोधता शोधता संपूर्ण रात्र निघून जाते. सकाळ होते, मात्र किशोर घरी वापस आलेला नव्हता. आणि 28 फेब्रुवारी 2026ला इकडे रोशनी विचार करत होती की जवळपासच्या खरोरा पोलीस स्टेशनला जाऊन आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार द्यावी. त्याच दरम्यान 28 फेब्रुवारी 2026ला सकाळी 8 वाजता जवळपास माठ गावात सागवनाचे वाटिका गार्डन होतं आणि त्या गार्डनच्या काठावरती एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लोकांना दिसतो. जेव्हा ते लोक मृतदेहाजवळ जाऊन बघतात तर हा मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून खसेरा गावाचाच राहणारा 27 वर्षाचा किशोर सारथी आहे. तेथील जमलेल्या लोकांनी किशोरच्या पत्नीला आणि किशोरचा मोठा भाऊ भागवत सारथी यांना माहिती दिली. किशोरच्या परिवाराला जशी माहिती मिळाली तात्काळ घटनास्थळी पोहोचतात. खास करून किशोरची पत्नी ही रोशनी आपल्या पतीच्या मृतदेहाला बघते तेव्हा ती जोरजोरात रडू लागते. तिला काही समजत नव्हते की शेवटी किशोरची हत्या केली आहे की त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, कारण मृतदेहाच्या थोड्या अंतरावर किशोरची बाईक पडलेली होती. ती गाडी खूप जास्त तोडफोड झालेली होती. त्यामुळे असं वाटत होतं की किशोरला कोणत्या तरी गाडीने जोरदार धडक दिलेली आहे. या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र प्रश्न हा होता की किशोरने गाडीला धडक मारली, ॲक्सिडेंट झाला, पण त्याचा मोबाईल कोठे आहे आणि त्याचा मोबाईल सतत बंद का येत होता. सुरुवातीला सगळी घटना ॲक्सिडेंट असल्याचं दिसत होतं, परंतु किशोरचा मोठा भाऊ भागवत या गोष्टीला मानायला तयार नव्हता आणि तुरंत खरोरा पोलीस स्टेशनला जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना सर्व घटना सांगतो. साहेब, जवळपास माठ गाव आहे आणि त्या गावाच्या काठावर काही अंतरावरती सडकीच्या किनाऱ्याला माझ्या भावाचा मृतदेह पडलेला आहे, परंतु मला असं वाटत आहे की माझ्या भावाचा ॲक्सिडेंटने मृत्यू झाला नाही तर प्लॅन बनवून त्याची हत्या केलेली आहे. आणि जसं पोलीस अधिकारी भागवत यांचे सर्व गोष्ट ऐकतात आणि लगेच घटनास्थळी पोहोचतात. जेव्हा किशोर सारथीच्या मृतदेहाला चेक करतात तेव्हा समजतं की त्याच्या शरीरावरती अनेक ठिकाणी खोलवर जखमा होत्या. हे सर्व पाहिल्यानंतर पोलिसांना देखील वाटलं होतं की किशोर सारथीचा ॲक्सिडेंटमुळे मृत्यू झालेला आहे. पोलीस मृतदेह ताब्यात घेतात आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतं. आणि त्यानंतर जेव्हा किशोर सारथीच्या परिवारासोबत पोलीस चौकशी करतात तेव्हा किशोरचा मोठा भाऊ सांगतो की नाही साहेब, माझ्या भावाचा ॲक्सिडेंटने मृत्यू झालेला नसून तर त्याची हत्या केलेली आहे. जर माझ्या भावाचा ॲक्सिडेंटने मृत्यू झाला आहे तर त्याचा मोबाईल कुठे आहे आणि मोबाईल स्विच ऑफ का येत आहे.
त्यानंतर पोलीस भागवतला प्रश्न करतात. त्याला म्हणतात की ठीक आहे, तू या गोष्टीला मानत नाही, तर तुला कोणावर शंका आहे का? तुझ्या भावाची हत्या नेमकं कोण करू शकते? भागवत म्हणतो की साहेब, मला काही माहीत नाही, मात्र माझ्या भावाची हत्या झालेली आहे. तुम्ही अज्ञात खुनाचा गुन्हा नोंद करा, त्यानंतर तुम्ही तपास करायला सुरुवात करा, नक्कीच सत्य बाहेर येईलच. आणि यानंतर शेवटी पोलीस भागवत यांची गोष्ट ऐकतात आणि अज्ञात अपराधी खुनाचा गुन्हा दाखल करतात. त्यानंतर तपास करायला सुरुवात करतात. या केसचा तपास करत असताना सर्वात आधी किशोर साथीच्या मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स काढण्यात येते. परंतु पोलीस जेव्हा कॉल डिटेल्स चेक करतात त्यात कोणताही संशयास्पद नंबर मिळत नाही. त्यामुळे पोलीस पुन्हा घटनास्थळावर जातात आणि त्या ठिकाणी पाहणी केली जाते, मात्र त्यांना कोणताही पुरावा मिळाला नाही. आणि जेव्हा ज्या ठिकाणी किशोर सारथीचा मृतदेह पडलेला होता त्या घटनास्थळावर गेल्यानंतर पोलिसांना सडकेच्या काठावर काहीतरी निशाण आढळते. निशाण पाहिल्यानंतर असं वाटत होतं की त्या ठिकाणावरून किशोरच्या मृतदेहाला ओढत आणून सडकेच्या किनाऱ्यावर आणून फेकलेला आहे. त्यामुळे आता पोलिसांना थोडा संशय आला. त्यांना वाटले किशोरचा मोठा भाऊ हा खरं बोलत आहे. प्रश्न हा होता, किशोरची हत्या नेमकी कोणी केली आणि का केली असेल? किशोरच्या कॉल डिटेल्समध्ये काहीही आढळलं नव्हतं. त्यानंतर पोलीस किशोरची पत्नी रोशनीचे देखील कॉल डिटेल्स काढतात. जेव्हा रोशनीचे CDR चेक करण्यात येतं तेव्हा समजतं की त्यात असा एक नंबर होता जो की मागच्या 1 वर्षापासून ती कंटिन्यू सतत फोनवर बोलत असायची. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रात्री 28 फेब्रुवारी 2026ला 9 वाजेच्या सुमारास किशोर जेव्हा आपल्या घरून निघाला होता, तुरंत तो निघण्याच्या थोड्या वेळानंतरच रोशनी त्या नंबरवरून पुन्हा बोलली होती आणि कंटिन्यू त्या नंबरवर अजूनही संपर्कात होती. पोलीस जेव्हा त्या मोबाईल नंबरची डिटेल्स काढतात तेव्हा समजतं की तो नंबर निलेश उर्फ नीलू, वय वर्ष 25, जो रोशनीच्याच माहेरचा रहिवासी आहे. पोलिसांना आता सर्व डिटेल्स मिळाले होते. त्यानंतर या डिटेल्सच्या आधारे शेवटी पोलीस किशोरची पत्नी रोशनीला ताब्यात घेतात आणि तिला पोलीस स्टेशनला घेऊन येतात. जेव्हा रोशनीला पती किशोरच्या हत्याबद्दल विचारपूस करण्यात येतात त्यावेळी रोशनी म्हणते की साहेब, तुम्ही कशी गोष्ट करत आहेत? मी माझ्या पतीची हत्या का करेल? तुम्ही मला या केसमध्ये जबरदस्तीने फसवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पोलीस संपूर्ण CDR तिच्यासमोर ठेवून विचारण्यास सुरुवात करतात आणि जेव्हा निलेश उर्फ नीलूबद्दल विचारलं जातं त्यावेळी रोशनीच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडून जातो. तिचा चेहरा बघून आता पोलिसांनाही समजलं होतं की रोशनी ही काहीतरी आपल्यापासून लपवत आहे, ती लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलीस तिला धमकी देतात आणि विचारतात, तू जर सरळ सरळ सत्य सांगणार नाही तर आमच्याजवळ सत्य बाहेर काढण्याचे अनेक उपाय आहेत. शेवटी रोशनी पोलिसांसमोर तुटते आणि म्हणते की हो सर, माझ्या पतीचा ॲक्सिडेंटने मृत्यू नाही तर हत्या झालेली आहे. जेव्हा ती आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागते तेव्हा पोलीस देखील हैराण होऊन जातात. रोशनीचे लग्न होऊन किशोर साथीसोबत येऊन राहू लागते. सुरुवातीला आपल्या पतीसोबत चांगल्या प्रकारे आनंदात राहत होती. मात्र जेव्हा रोशनीला समजलं की आपला पती हा जास्त शिकलेला नाही, मोलमजुरी करतो, जीवनात तो कधीही खुश राहणार नाही, खूप सारा पैसा कमावणार नाही, त्यामुळे माझे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. शेवटी ती स्वतः पुढील शिक्षण घेण्याचं ठरवते आणि आपल्या पतीला म्हणते की मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवायची आहे. किशोर सारथी हा आपल्या पत्नीवर खूप प्रेम करू लागला होता. तिच्या प्रत्येक गोष्टी तो ऐकत होता आणि त्यानंतर पत्नीला शिकवण्याचं ठरवतो आणि तिच्या शिक्षणाचा खर्च तो करू लागला होता. किशोरला देखील आनंद वाटत होता. जर आपली पत्नी शिकली तर सरकारी नोकरी लागेल तर आपल्या कुटुंबाचं, मुलाबाळांचं चांगलं होईल. हा विचार करून किशोर आपल्या पत्नीवर पैसा खर्च करू लागला होता. परंतु घटनेच्या 1 वर्षाआधी एक दिवस रोशनी आपल्या माहेरी जाते आणि त्याच गावात राहणारा निलेश याच्यासोबत मैत्री बनते. मैत्री वाढत गेली, फोनवर बोलणं वाढत गेलं आणि दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. आता रोशनी ही सतत माहेरी जाऊ लागली. कोणता ना कोणता बहाणा करून ती माहेरी जाऊन संबंध बनवू लागली. काही महिने गेल्यानंतर किशोरच्या लक्षात आले, आपल्या पत्नीमध्ये वेगळाच बदल दिसत आहे. त्यामुळे त्याला थोडा संशय आला. मात्र किशोर पत्नीला याबद्दल विचारपूस करत नाही. खरं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो तिच्यावर लक्ष ठेवू लागला होता आणि शेवटी एक दिवस त्याला समजलं की आपल्या पत्नीचे माहेरच्याच राहणारा निलेश नावाच्या मुलासोबत अफेअर सुरू आहे.
त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आपल्या पत्नीला तो समजावण्याचा प्रयत्न करतो, मात्र रोशनी उलट पतीसोबत भांडण करू लागते. आता अशा प्रकारे नेहमी यांच्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होऊ लागले होते. किशोरला वाटले आपल्या पत्नीला जर आपण समजावलं तर ती सुधारेल. मात्र ही त्याची गलतफहमी होती, कारण तोपर्यंत खूप वेळ झालेला होता. कारण दोघांनीही आता सोबत राहण्याचा विचार केलेला होता. इकडे किशोर आपल्या पत्नीवर दबाव टाकू लागला होता. त्यामुळे तिने एक धक्कादायक निर्णय घेतला, आपल्या पतीला संपवण्याचा. प्रियकर निलेशला ही गोष्ट सांगितली. निलेश हा तिच्या प्रेमात वेडापिसा झालेला होता. तिचा साथ देण्यासाठी तो तयार होतो. त्यानंतर प्रियकर निलेश हा किशोर सारथीची हत्या करण्यासाठी प्लॅन बनवतो आणि सोबतच 2 मित्रांना देखील सामील करतो. अजय राज आणि देवेंद्र कुमार हे दोघेही होकार देतात. रोशनी त्यांना सगळं काही प्लॅननुसार समजावून सांगते आणि केव्हा हत्या करायची हे तारीख देखील ती फिक्स करते. खूप हुशारीने हे काम आपल्याला करायचं आहे, जेणेकरून कोणालाही समजणार नाही, संशय येणार नाही. त्यानंतर आपण लग्न करू आणि सोबत राहू, सुखी संसार करू. आता रोशनीही त्या संधीची वाट पाहू लागली आणि ती संधी तिला 27 फेब्रुवारी 2026ला मिळाली. आपल्या पतीसोबत ती खूप प्रेमाने बोलू लागली आणि म्हणाली, तुम्ही माझ्या माहेरी जा आणि माझ्या बहिणीला घेऊन या, जेणेकरून मला अभ्यास करायला अडचण होणार नाही. किशोर हा आपल्या पत्नीवर विश्वास ठेवून बाईक काढतो. 27 फेब्रुवारी 2026ला जवळपास रात्रीचे 9 वाजता सासूरवाडीला जाण्यासाठी निघतो. तसं इकडे रोशनी प्रियकर निलेश याला फोन करते आणि म्हणते की आपल्याला आज संधी मिळालेली आहे, आजच काम करायचं आहे. निलेशने आधीच प्लॅन बनवून ठेवलेला होता. अजय राज आणि देवेंद्र कुमार या दोघांना बोलावतो आणि एक थार गाडी किरायाने घेतो. त्यानंतर आपल्या 2 मित्रांना थार गाडीत बसून रोडच्या किनाऱ्यावर जाऊन थांबतात. किशोर सारथीच्या येण्याची वाट बघू लागतात आणि जसं किशोर रोडवरून बाईकने समोर निघून जातो, त्यानंतर निलेश थार गाडीत 2 मित्रांना घेऊन त्याचा पाठलाग करू लागतो आणि जवळपासच्या माठ गावच्या सागवान वाटिकापर्यंत पोहोचतात. त्या ठिकाणी सुनसान जागा होती आणि क्षणाचाही विलंब न करता थार गाडीने किशोर सारथीला जोरदार धडक मारतात आणि किशोर रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्याची गाडी देखील पूर्णपणे तुटलेली होती. किशोर सारथी तडफडू लागला आणि तिघे त्या ठिकाणी त्याला बघत उभे होते. जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत ते काही वेळ त्या ठिकाणी थांबले आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह ओढत सडकेच्या काठावर फेकून दिला आणि त्यानंतर किशोरचा मोबाईल स्विच ऑफ करून आपल्यासोबत घेतला आणि त्या ठिकाणावरून ते सरळ घरी परतले. घरी गेल्यानंतर लगेच प्रियकर निलेश याने प्रेमिका रोशनीला फोन केला, काम पूर्ण झालं आहे, मी खूप हुशारीने काम केलेलं आहे. पोलीस आपल्यापर्यंत कधीही पोचू शकत नाही, कारण कोणालाही वाटणार नाही की तुझ्या पतीची हत्या झाली आहे. एवढ्या सफाईने हत्या केली आहे की कोणीही म्हणेल किशोर सारथीचा ॲक्सिडेंटने मृत्यू झालेला आहे. मात्र निलेश एक चूक करतो. हत्या केल्यानंतर किशोर सारथीचा मोबाईल स्विच ऑफ करून आपल्यासोबत आणून घेतो आणि हीच गोष्ट किशोर सारथीचा भाऊ भागवत सारथी याला खटकली. त्याला संशय येतो की जर माझ्या भावाची ॲक्सिडेंटने मृत्यू झाला असता तर कोणी त्याचा मोबाईल सोबत का घेऊन जाईल. त्यामुळे भागवत पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना सांगतो की माझ्या भावाचा ॲक्सिडेंट नसून हत्या झालेली आहे आणि अशा प्रकारे पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. त्यानंतर पोलिसांनी रोशनीचा प्रियकर निलेश आणि त्याचे 2 मित्र अजय राज आणि देवेंद्र कुमार यांना अटक केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.